सुरुवातीला रामभाऊ एकच कारखाना होता, उल्हास शेठ. जुन्नर आणि आंबेगावचा पहिला एकच कारखाना होता. नंतर राजकारणामध्ये स्थित्यांतर झाली. आपण आपल्याला स्वतःला नाही सांभाळलं. आपण सगळेच जर एका वेळ नेते झालो तर मग आपलं कोणीतरी फायदा घेतं. मग बाजूला आमदारकी गेली 1990ला. नंतर ते मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर मात्र सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे गेल्या. कारखाना पण त्यांच्याकडे गेला, रुग्णालय सुद्धा त्यांच्याकडे गेलं, एमएसएमईचं ऑफिस, फॉरेनचं ऑफिस, प्रांत कार्यालय. मग साधा अभ्यास करा. आपण किती वर्ष भांडणार. म्हणून दादा मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही कारखाना बघा, नका येऊ इकडं. हे काही सोपं नाही. इथं लय वाकडं तिकडं कुदायला लागतं. इथं 1.5 लाख काय घटना घडली तर पळावं लागतंय दिवस रात्र. बरं तुमच्या मागे व्याप कमी काही. एवढं मोठं एक मोठं राष्ट्रच आहे ना. कारखाना म्हणजे केवढं मोठं राष्ट्र आहे. म्हणून मी तुम्हाला मैत्रीचा सल्ला आधीच दिला होता. आपला आमच्या प्रेमाच्या भावना तुमच्यावर सदैव राहिलेल्या आहेत, कायम राहतीलच. मी आल्यापासून या तालुक्यामध्ये सदैव सांगत आलेलो आहे. हे आपली शक्ती व्यासपीठ आहेत. विघ्नर आपलं शक्ती व्यासपीठ आहे. बाजार समिती आपलं शक्ती व्यासपीठ आहे. ही आपण जपली पाहिजे. ही आपली आहे. मला एक खूप आवडतं संजय राऊत कपलिंग जे घालतो ना तुम्ही, अख्ख्या महाराष्ट्र राज्यात खूपच घरात नाही असं सभापती मी सगळे पाहिले. पण मला हे आवडलं. म्हणजे आमचा सभापती असा पाहिजे. कसा पाहिजे? वेगळा पाहिजे. मला आनंद आहे. कॅम्ब्रिज रिटायर आहे म्हणून अतिशय आपण सगळे एकच आहोत, खेळीमेळीत आहोत. कारखाना हा जेव्हा चालू होतोय, अडचणी आहेत. आमच्या स्तरावर मी असेल, आशाताई असतील, आम्ही अजितदादाशी बोलू. त्याप्रमाणे आम्ही आदरणीय देवेंद्रजीशी बोलू, शिंदे साहेबांशी बोलू. पण एक मी तुम्हाला सांगतो, राजकारणाच्या पलीकडे मात्र जीवाची बाजी लावून शेतकऱ्यांच्या सहकार्याच्या कारखान्याला कुठल्याही पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी अडचण येऊन देणार काही.